बऱ्याचदा आपण अशा गोष्टींची चिंता करत असतो, की बहुतांश वेळा त्या घडतच नाही. आपण जी काही कामं करत असतो, जे काही वागतो, बोलतो, आपण वारंवार आपल्या स्वतःला विचारलं पाहिजे, की आपण जी काही कृती करत आहोत, ती योग्य आहे का? ती की भविष्याची योजना करताना, आखणी करताना आपण वर्तमानात जगणं विसरून जातो. 6 महिन्यातून किमान एकदा तरी आपण या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करायला हवं. अशाने आपल्याला वेळीच आपल्या चुका लक्षात येतात आणि आपण एका वेळी अनेक कामं करण्याचा प्रयत्न करतो. अशाने एकही काम चांगलं होत नाही. अपयश मिळाल्यानंतर आपण इतरांना दोष देतो. अशा की ही माझी नोकरी आहे या दृष्टिकोनातून जर आपण ते काम केलं, तर ते काम करत असताना आपल्याला नवीन काही शिकण्याची जिद्द वाटत नाही किंवा उत्साह वाटत नाही आणि ते खूप जबाबदारी वाटते, ओझं वाटतं त्या कामाचं आणि आपण ते मनापासून करत नाही. हेच आपलं सबकॉन्शियस माइंड ह्या सगळ्या गोष्टी, ही सगळे निगेटिव्ह थॉट्स खरं मानायला लागतं. काय करतो, बऱ्याचदा हे काम मी केलं तरच चांगलं होईल, अन्यथा हे काम चांगलं होणार नाही. या विचारांनी आपण आपली ऊर्जा, वेळ दोन्हीही वाया घालवतो. इतर की आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण इतके व्यस्त असतो, की आपल्या स्वतःला आपल्याकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ मिळत नाही. कुठल्याही नात्यात अगदी 100% कंट्रोल ठेवू शकत नाही. नमस्कार, मी रुचिरा. माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत मॅनेजिंग सेल्फ टिप्स. आपलं आयुष्य आपण स्वतः नियंत्रित कसं करता येईल हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला आपलं ध्येय गाठण्यासाठी नक्कीच मदत होईल. आपल्या आयुष्यात चांगल्या वाईट घडणाऱ्या गोष्टींसाठी फक्त आपण स्वतः जबाबदार असतो. आपण आपल्या स्वतःची पूर्णपणे जबाबदारी ही स्वीकारायला शिकलंच पाहिजे. जर आपण आपलं आयुष्य नियंत्रित करू शकलो नाही, तर इतर लोक आपल्या आयुष्याला आपल्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू शकतात. अशा काही टिप्स आहेत ज्या आपल्याला स्वतःला विकसित करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडतील. चला तर मग बघूयात अशा कोणत्या टिप्स आहेत. आपल्याला मिळणाऱ्या प्रत्येक संधीकडे आपण अतिशय आनंदाने आणि अनुभव म्हणून पाहिला पाहिजे. जर आपल्याकडे एखादं काम आलं असेल आणि ते काम करण्याची आपल्याला भीती वाटत असेल, सतत चिंता वाटत असेल, की आपण ते काम पूर्ण करू शकू की नाही, अशा वेळी आपण जितकं शक्य होईल तितकं त्या कामात लक्ष घातलं पाहिजे आणि लवकरात लवकर ते पूर्ण केलं पाहिजे. अशाने काय होतं, एकतर त्या कामाची चिंता आपल्याला इतर कामे करताना लक्ष वेधून घेत नाही, सतावत नाही आणि शिवाय ते काम पूर्ण झाल्याचं समाधान सुद्धा आपल्याला मिळतं. आपण जे काही काम हाती घेतलं आहे, ते काम पूर्ण करण्याची आपण आपल्या स्वतःला सवय लावली पाहिजे. आपल्या वेटिंग टाईममध्ये आपण छान-छान मजकूर वाचले पाहिजेत, पुस्तकं वाचली पाहिजेत, आपल्या दिवसाची आखणी करायला हवी, आपल्या कामाचं नियोजन करायला हवं. शिवाय आपल्यात ज्या काही कला असतील त्या आपण छान जोपासायला हव्यात. अशाने काय होतं, की आपला वेटिंग टाईम जो असतो, तो वाया जात नाही. त्यामध्ये आपण खूप काही छान-छान करतो आणि छान-छान शिकू शकतो. यामुळे आपण आपल्या स्वतःला आत्मनिर्भर करण्यासाठी, स्वतःला विकसित करण्यासाठी आपल्याला एक वेगळाच आत्मविश्वास मिळतो. बऱ्याचदा आपण अशा गोष्टींची चिंता करत असतो, की बहुतांश वेळा त्या घडतच नाही. अशाने काय होतं, की आपण आपल्या दिनचर्येनुसार इतर कामे करत असतो. तिकडे अजिबात लक्ष लागत नाही आणि नको त्या गोष्टींची मात्र आपण चिंता करत बसतो. जर आपल्याला एखाद्या कामाची चिंता सतावत असेल, ते आपल्याला जमत नसेल, आपल्याला त्याबद्दल पूर्ण माहिती नसेल, अशा वेळी आपण त्या कामाशी रिलेटेड तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. आपल्या जवळची व्यक्ती असेल, ज्यांना त्या कामाबद्दल माहिती असेल, त्यातला अनुभव असेल, आपण त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे आणि ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण जी काही कामं करत असतो, जे काही वागतो, बोलतो, आपण वारंवार आपल्या स्वतःला विचारलं पाहिजे, की आपण जी काही कृती करत आहोत, ती योग्य आहे का? ती कृती आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करणार आहे का? असं आपण आपल्या स्वतःला वारंवार विचारलं पाहिजे. जर याचं उत्तर हो असेल, तरच आपण त्या मार्गाने जायला हवं. आपण आपल्या भविष्याची योजना ही केलीच पाहिजे. परंतु हे करत असताना आपण वर्तमानात सुद्धा जगलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, की सगळ्यांच्याच बाबतीत नाही, पण काही जणांच्या बाबतीत असं होतं, की भविष्याची योजना करताना, आखणी करताना आपण वर्तमानात जगणं विसरून जातो आणि भविष्याचाच विचार करत राहतो आणि त्यामध्ये वर्तमान काळातील कर्म मात्र राहून जातात. त्यामुळे आपण भविष्याचा सतत विचार न करता योग्य पद्धतीने योजना करावी, मात्र वर्तमानात जगायला विसरायला नको. आपण आपला वेळ नेमका कुठे खर्च करत आहोत हे समजण्यासाठी, हे जाणून घेण्यासाठी 6 महिन्यातून किमान एकदा तरी आपण या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करायला हवं. अशाने आपल्याला वेळीच आपल्या चुका लक्षात येतात आणि आपल्याला आपलं ध्येय गाठण्यासाठीचा जो मार्ग असतो त्यामध्ये बदल करता येतात. एका वेळी एकच काम
पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करा. काय होतं की आपण एका वेळी अनेक कामं करण्याचा प्रयत्न करतो, अशाने एकही काम चांगलं होत नाही. म्हणूनच आपण जे काम हाती घेतले ते अधिक मन एकाग्र करून ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे आपल्या कार्यक्षमतेत सुद्धा वाढ होते आणि चुका देखील कमी होतात. आपण एखाद्या ठिकाणी जॉब करत असू तर ती माझी नोकरी आहे या दृष्टिकोनातून न बघता एक चॅलेंज म्हणून ते काम स्वीकारा. काय होतं की ही माझी नोकरी आहे या दृष्टिकोनातून जर आपण ते काम केलं तर ते काम करत असताना आपल्याला नवीन काही शिकण्याची जिद्द वाटत नाही किंवा उत्साह वाटत नाही आणि ते खूप जबाबदारी वाटते, ओझं वाटतं त्या कामाचं आणि आपण ते मनापासून करत नाही. हेच काम जर तुम्ही एक चॅलेंज म्हणून स्वीकारलं तर ते मात्र आपल्याला एक नवीन उमेद देतं. आपण ते काम खूप मनापासून पूर्ण करतो आणि आपण बऱ्याच काही नवीन गोष्टी सुद्धा शिकत राहतो. म्हणूनच कुठलीही नोकरी करत असताना एक कर्तव्य वाटते, पण ते जर एक आव्हान म्हणून स्वीकारलं तर ती एक प्रेरणा वाटते. म्हणूनच कुठलंही काम करत असताना ही नोकरी म्हणून करू नका, तर एक चॅलेंज म्हणून स्वीकारा. आपण नेहमी आपल्या स्वतःला सकारात्मक गोष्टी सांगायला हव्यात. समजा मी माझ्या स्वतःला सांगितलं आणि असं मानत राहिले, की मला हे काम चांगलं करता येत नाही, मी हे करू शकत नाही. अशाने काय होतं, की आपलं सबकॉन्शियस माइंड ह्या सगळ्या गोष्टी, ही सगळे निगेटिव्ह थॉट्स खरं मानायला लागतं आणि आपण तसेच बनतो. आपल्याकडून ते काम होत नाही. ते जर आपण आपल्या स्वतःला सांगितलं, हे काम मी अधिक चांगल्या पद्धतीने करू शकते, तर मात्र आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्याला त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी नक्कीच मदत करतं आणि लवकरात लवकर ते काम पूर्ण सुद्धा होतं. थोडक्यात उदाहरणार्थ द्यायचा झाला तर मी इंग्रजी बोलू शकत नाही, यापेक्षा मी खूप छान पद्धतीने इंग्रजी शिकू शकते, बोलू शकते. हे जर मी बोलले तर आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्याला त्या वाटचालीने तिथपर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच मदत करतं आणि सांगायचा उद्देश असा, की आपण सकारात्मक विचार जास्तीत जास्त करायला हवा, ना की नकारात्मक. आपण आपलं काम जलद गतीने केलं पाहिजे. आपला स्पीड वाढवला पाहिजे. आपण काय करतो, बऱ्याचदा हे काम मी केलं तरच चांगलं होईल, अन्यथा हे काम चांगलं होणार नाही. या विचारांनी आपण आपली ऊर्जा, वेळ दोन्हीही वाया घालवतो. इतरांवर विश्वास ठेवायला शिका आणि इतरांकडून सुद्धा ती कामे पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करा. अशाने कामही वेळेत होतं आणि आपली ऊर्जा आणि वेळ ह्या दोन्ही गोष्टी वाया जात नाही. आपण दिवसातून एकदा तरी शांत बसून आत्मचिंतन करण्याचं गरजेचं असतं. काय असतं, की आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण इतके व्यस्त असतो, की आपल्या स्वतःला आपल्याकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ मिळत नाही. म्हणूनच आपण दिवसातून एकदा का होईना आपल्या स्वतःचं शांत बसून आत्मचिंतन करणं गरजेचं असतं. त्यासाठी थोडा वेळ मोबाईल आणि टीव्ही बाजूला ठेवा आणि आत्मचिंतन करा. यामुळे काय होतं, की आपलं मन स्थिर होतं आणि ताणतणाव सुद्धा कमी होतो आणि आत्मचिंतन केल्याने आपलं मानसिक स्वास्थ्य सुद्धा निरोगी राहतं. म्हणूनच प्रत्येकानेच दिवसातून किमान एकदा तरी आत्मचिंतन करणं गरजेचं असतं. तुम्ही कोणत्याही नात्यात फक्त 50% नियंत्रण ठेवू शकता. जर तुमच्या मनासारखं झालं नाही तुमच्या पार्टनरकडून, तर त्यांना बदलण्याऐवजी तुम्ही स्वतःला बदला. ते तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही कुठल्याही नात्यात अगदी 100% कंट्रोल ठेवू शकत नाही. त्यामुळे जर तुम्हाला एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी, मनाप्रमाणे वाटत नसेल, तर समोरच्या व्यक्तीला बदलण्याऐवजी तुम्ही स्वतःवर नियंत्रण करा, स्वतः बदला. अशा प्रकारे तुम्ही स्वतःमधील विकास घडवून आणण्यासाठी, स्वतःचं ध्येय पूर्ण करण्यासाठी या सगळ्या टिप्सचा वापर करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.